आहोत सतीश भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वन विभागाकडनं हालचाली सुरू असल्याचं समजतंय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांची एक टीम आता घटनास्थळी दाखल झालेली असून पंचनामा करून हरणाची सापडलेली कवटी तपासणीसाठी पाठवली जाणार आहे। सतीश भोसले यानं अनेक मुक्या प्राण्यांची हत्या केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। हे आपण आज सध्या सांगू शकत नाही। सदरील प्राण्याचे अवशेष आपण जप्त केले आहेत। जप्त करून सदरील प्राण्याचे अवशेष आपण पुढील तपासणीसाठी पाठवत आहेत आणि तपासणी झाल्यानंतर आपण त्यातून जी अहवाल येईल त्यानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत। तर पंचनाम्यात आपण जे बघितलंय ज्या ठिकाणी हरणाची विष्ठा वगैरे आढळून आले आणि ती विष्ठा आढळून त्याच्या बाजूला शिंग वगैरे आढळून आलेले आहेत, ते आपण जप्त करून पुढील कारवाई करू आपण त्यांना। जर शिकार झालेले आले असेल तर ते ज्यांनी केली त्याच्या कठोरात कठोर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पाठपुरावा तर 100% करणारच। परंतु कुणावर अन्याय पण नको आणि हे पण नको, म्हणजे जर जो कोणी त्याच्यावर दोषी असेल त्याच्यावर मात्र 100% आपण कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार। त्यामध्ये आमची प्राणी मित्र संघटना ही 100% हे पाठीशी राहणार आहे। आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। हरिदास, एकीकडे भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वन विभाग पावलं उचलताना दिसतंय, एकंदरीत या सगळ्या घडामोडींविषयीची काय अपडेट आहे, सध्या काय घडतंय त्या अनुषंगाने? नक्कीच सर, या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून सतीश भोसले यांनी जे कारनामे केलेले आहेत हे कारनामे या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे बावी येथील ढाकणे कुटुंबाला जी मारहाण केली, या मारहाणीनंतर ही मारहाणी 19 फेब्रुवारीला झाली, मात्र त्याची तक्रार देखील घेतली गेली नाही। मात्र काल ज्या वेळेस सर्व नागरिक बावीचे जे नागरिक आहेत त्या ठिकाणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गेले, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर ज्या वेळेस आज या ठिकाणी अनेक लोकांनी त्या ठिकाणी परिसरामध्ये फिरून पाहिलं की त्या ठिकाणी काही सापडतंय का, ते काही जे शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी मदत केली आणि अक्षरशः त्या ठिकाणी काही जे हरणांचे अवशेष आहेत हे देखील सापडण्याचं त्या ठिकाणचे वन अधिकारी देवगुडे साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र यावर कुठंतरी ठोस पावले उचलले पाहिजेत, कारण जे वन्यजीव प्राणी मित्र आहेत यांनी देखील यावर कार्यवाही झाली पाहिजे असं मत यांनी सांगितलंय। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हरणांची जी कळपं होती, मोठी मोठी कळपं होती, हे मात्र कुठंही दिसत नाही येतं। यांची तस्करी झाली काय असा सवाल देखील माऊली यांनी या ठिकाणी उपस्थित केला। त्यामुळे या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी जे हाडं सापडली त्याची तपासणीसाठी या ठिकाणी लॅबला पाठवल्याचं देवगुडे साहेब यांनी सांगितलेलं आहे। सर ठीक आहे हरिदास, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।